कारंजा शहरातील 4 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। वाशिम जिल्ह्यासोबतच कारंजा तालुक्यामध्ये सुद्धा कोरोना संसर्ग साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ऑपरेशन ऑल आउट राबवायचे असे ठरले। तसे आदेश प्राप्त होताच पोलीस चमू ह्या आपल्या कर्तव्यावर रवाना सुद्धा झाल्या। हेच ऑपरेशन राबवित असताना कारंजा शहरामध्ये दंगा नियंत्रण पथकामधील 7 पोलीस कर्मचारी आणि कारंजा शहर व ग्रामीणचे 4 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले असल्याचे वृत्त पुढे आले आहे। महाराष्ट्र पोलीस प्रशासकीय यंत्रणा, सफाई कर्मचारी आणि पत्रकार हे आपला जीव धोक्यात घालून समाजासाठी अहोरात्र झटत आहेत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। मात्र ते खरोखरच आपला जीव जोखमीत तर टाकत नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांना आपल्या पोलीस बांधवांची अतिशय चिंता असते। ते वेळोवेळी त्यांची काळजी सुद्धा घेतात। कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये पोलिसांसाठी संरक्षणात्मक उपाययोजना सुद्धा त्यांनी राबविलेल्या आहेत। मात्र काही वेळा कर्तव्यामुळे जोखीम स्वीकारल्याशिवाय इलाज नसतो, असेच एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे। ऑपरेशन ऑल आउट मध्ये विना मास्क फिरणारे, डबल सीट, ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणारे व्यावसायिक व नागरिक यांच्यावर कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने कार्यवाही करण्यात आली होती। ही दंडात्मक कार्यवाही करून 2,05,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला होता। वाहन चालकांच्या विरोधात भारतीय दंडविधानाच्या 1860 चे कलम 188 नुसार 437 गुन्हे दाखल करण्यात आले होते। कारंजा शहरामध्ये नागरिकांनी अत्यावश्यक कामाखेरीज घराबाहेर निघू नये, सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा, दुचाकी वाहन चालकांनी डबल सीट, ट्रिपल सीट गाडीवरती प्रवास करू नये, ऑटो व कार चालकांनी 2 प्रवाशांपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करू नये, असे आवाहन कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी केले होते। मात्र आता नागरिकांच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरून दिवस रात्र काम करणाऱ्या पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाच कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडालेली असून भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण झाले आहे। संपूर्ण देशामध्ये 21 मार्च पासून लॉकडाऊन असल्यामुळे राज्यासहित वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलीस सुद्धा आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून नागरिकांच्या रक्षणार्थ झटत आहेत। मात्र इतकी खबरदारी घेऊन सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव हा थांबत नाही आहे। त्यामुळे आता याही पेक्षा कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुद्धा अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।